पण तुम्ही सगळेही स्वतःला भक्त म्हणवता ना माझे. माझ्या मागे यायला घाबरलात. समोर काटे बघितल्यावर जागच्या जागी पावलं थबकली तुमची. तुम्हाला प्रश्न पडला या काट्यामधून कसं चालायचं. पण याला भीती नाही वाटली. काय रे चोळ्या, तुला बोचले का काटे? नाही स्वामी, माझा गुरु ज्या मार्गावर चालतो तो मार्ग काटेरी असूच शकत नाही. मी फक्त स्वामींच्या पावलावर पाऊल टाकून चालत राहील. आणि असं वाटलं की फुलांच्या पाकळ्यावरूनच चालतोय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जो गुरु आपल्याला काट्यावरून चालायला लावतो तो आपल्या भक्तांना ते काटे बोचणार नाही याचीही काळजी घेतो. सर्वस्व अर्पण करून गुरुला शरण जाताना मनात